आणि पुण्यामधून एक महत्त्वाची बातमी आहे। गुंड निलेश घायवळ टोळीवर अजून एक मोक्का लागला। घायवळ टोळीवर हा तिसरा मोक्का लागलेला आहे। निलेश घायवळ याच्यासह त्याचा भाऊ सचिन घायवळ याच्यावर देखील मोक्का अंतर्गत आता कारवाई केली जाणार आहे। वारजे पोलिसांमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। या प्रकरणी निलेश घायवळ टोळीवर आता हा तिसरा मोक्का लावण्यात आला। त्यामुळे आता गुंड निलेश घायवळचे पाय अजून खोलात जाण्याची शक्यता आहे। यापूर्वी देखील 2 प्रकरणांमध्ये निलेश घायवळ मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आज तिसरा मोक्का अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। तर गुंड निलेश घायवळ सध्या फरार आहे। बनावट पासपोर्ट घेऊन तो लंडनमध्ये लपून बसलेला आहे आणि त्याच्या प्रत्यार्पणासाठी पुणे पोलीस सातत्याने प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी आता गुंड निलेश घायवळवर हा तिसरा मोक्का म्हणावा लागेल। त्याचा भाऊ सचिन घायवळ याच्यावर देखील मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर गुंड निलेश घायवळ हा बनावट पासपोर्ट बनवून लंडनमध्ये सध्या लपून बसला।